सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. तब्येत ठीक नसल्यानं तुम्हाला थोडी काळजी वाटू शकते. तुम्हाला थकवा देखील जाणवेल. आज तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा राग येऊ शकतो, त्यामुळे तुमच्या कामामध्ये बिघाड होऊ शकतो. तुम्ही आज लोकांसोबत चांगलं वागा. एखाद्या कामासाठी तुम्ही जर सतत प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट द्याल. एखादं काम चुकीच्या दिशेने जात असेल तर थोडा धीर धरा आणि ते काम पुन्हा व्यवस्थित सुरू करा. तुमच्या सूचना इतरांना आज मदत करू शकतात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही जपून घालवा. आज कुठलंही नवीन काम तुम्ही सुरू करू नका. ऑफिसमधील नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला ओझं वाटू शकतात. तुम्ही कुठलंही काम वेळेवरती करण्याऐवजी टाळण्याचा प्रयत्न करू शकता. संध्याकाळी तुमची तब्येत बिघडू शकते. व्हायरल फीवर होऊ शकतो. थकवा जाणवल्यामुळे तुमचं कुठल्याही कामात लक्ष लागणार नाही. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्यासाठी प्रवास फायदेशीर ठरणार नाही. अध्यात्मासाठी थोडासा वेळ काढा. प्रेमजीवनामध्ये तुम्हाला तुमचं नातं हे जपून सांभाळावं लागेल, कारण तुमच्या पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. खर्चामुळे तुम्हाला चिंता वाढू शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आनंदात जाईल. जुन्या मित्रांसोबत तुमची भेट होऊ शकते. तुम्हाला आज नवीन वाहन सुख मिळेल. नवीन कपडे खरेदी करण्याचा आणि परिधान करण्याचा तुम्हाला योग येईल. समाजामध्ये मान, सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. तुम्हाला वैवाहिक जीवनाचा चांगला आनंद घेता येईल. प्रेमजीवनामध्ये दीर्घकाळ टिकणारे संबंध तुम्हाला ठेवावे लागतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला व्यापारात फायदेशीर राहील. नोकरीमध्ये तुम्हाला मित्रमंडळींचं सहकार्य मिळेल. तुम्हाला अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. ही तुमच्या धैर्याची परीक्षा आहे. आज तुम्ही कुटुंबासोबत आनंदानं वेळ घालवाल. ज्यांच्यासोबत तुमचे संबंध मधुर नाहीत त्यांच्यासोबत तुम्ही संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आज एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. संसर्गजन्य रोगांपासून तुम्हाला वाचण्यावं लागेल. सर्दी आणि खोकला होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिक पातळीवरती तुम्ही तुमच्या विरोधकांना हरवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुमचा खर्च जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी जाणार आहे. तुम्ही आज जास्त स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमाल. एखाद्या खास मित्राची भेट तुमच्यासाठी शुभ राहील. त्यामुळे तुमचं मन हे दिवसभर प्रसन्न राहील. तुम्हाला आज लोकांशी प्रेमासंबंधीचा सल्ला घेण्यामध्ये मजा येईल. आरोग्याच्या दृष्टीनं तुमचा दिवस खूप चांगला आहे. संध्याकाळी तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. विद्यार्थी आज जास्त अभ्यास करतील. आज तुम्ही दानधर्माच्या कामामध्ये सहभागी व्हाल. आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस हा खूप चांगला जाणार आहे. व्यावसायिक पातळीवरती ग्रह तुम्हाला साथ देतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल.
तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहू शकता. आज तुम्ही घरीच आराम करावा असा सल्ला देण्यात येतोय. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. तुमच्या जीवन साथीदारासोबत सुद्धा तुमचे वाद होऊ शकतात, परंतु दुपारनंतर परिस्थिती बदलेल. प्रेम जीवनामध्ये चांगला वेळ राहील. तुमच्या आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल नाही. वाहन आणि मालमत्तेच्या कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुमचे पैसे खर्च होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी जाईल. तुम्ही तुमच्या विरोधकांवरती विजय मिळवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्ही प्रत्येक कामामध्ये आज यशस्वी होत जाल. नातेवाईकांशी तुमची भेट होत राहील. प्रेम जीवनामध्ये आज तुम्ही तुमच्या पार्टनरच्या भावनांचा आदर करायला हवा. आज तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये व्यस्त राहू शकता. दुपारनंतर तुम्ही मानसिकदृष्ट्या प्रसन्न राहाल. धार्मिक यात्रेमुळे तुम्हाला मानसिक आनंद मिळेल. नात्यांबद्दल तुम्ही थोडेसे भावूक होऊ शकता. वादांपासून वाचण्यासाठी तुम्ही शांत राहा. आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस हा सामान्य आहे. बिझनेसमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही आज प्रयत्न करू शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहणार आहे. अनावश्यक खर्चांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमच्या व्यवसायामध्ये आज तुमची प्रगती होईल. पैशांचे हिशोब व्यवस्थित ठेवा. बोलण्यावरती नियंत्रण ठेवल्यानं कुटुंबामध्ये तुमच्या सुख आणि शांती टिकून राहील. तुम्ही तुमच्या गोड बोलण्यानं लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिक पातळीवरती तुम्हाला थोडासा थकवा जाणवेल. तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता राहील आणि ती दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. धार्मिक कार्यांवरती काही तुमचा खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ थोडी अनुकूल नाही. प्रवास आज करू नका. घरी राहणं, आराम करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही ठरवलेली सर्व कामं तुम्ही पूर्ण करू शकाल आणि आर्थिक फायदा मिळवू शकाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील आज भेट द्याल. नातेवाईकांना भेटून तुम्हाला आनंद होईल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आजची वेळ ही फायदेशीर आहे. मात्र तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरचं खाणंपिणं तुम्हाला त्रास देऊ शकतं. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कामांमध्ये जास्त व्यस्त राहाल. पूजापाठ किंवा धार्मिक कार्यावरती तुमचे पैसे खर्च होतील. तुमच्या नातेवाईकांशी आणि मित्रांशी तुम्ही विचारपूर्वक बोला, कारण तुमच्या बोलण्यानं त्यांना वाईट वाटू शकतं. जास्त मेहनत करूनही कमी यश मिळाल्यानं तुम्हाला निराशा येऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये वाद होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस हा सामान्य आहे. मेहनतीचं फळ न मिळाल्यानं तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये तुम्हाला फायदा होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. नशीब तुमच्यावरती मेहरबान राहील. समाजामध्ये तुमची प्रसिद्धी वाढेल. मुलांसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. मुलांकडनं संध्याकाळी एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. ज्यांचं लग्न ठरत नाहीये त्यांचं लग्न जमण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या ट्रिपला जाण्याचा प्लॅन करू शकता. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज
श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी किंवा व्यापारामध्ये यश मिळाल्यानं आणि ऑफिसमध्ये मिळणाऱ्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्हाला आज आनंद होईल. व्यापाऱ्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होईल आणि दिलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. वडील आणि मोठ्या लोकांकडनं तुम्हाला फायदा होईल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि तुम्हाला मान सन्मान किंवा एखादं मोठं पद मिळू शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. दुपारच्या वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.